बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की तो किती फेमस आहे। त्याच्या निरनिराळ्या इमोशन्स, त्याचे निरनिराळे जे सादर करण्याची कला आहे या बाबतीत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। मग तो भले असे हात करून तुम्हाला सगळ्यांना रिझवणारा शाहरुख असो, किंवा मेहंदी लगा के रखना म्हणणारा शाहरुख असो, किंवा किरण म्हणणारा शाहरुख असो, किंवा चक दे इंडियामधला एक कोच चांगला असो। आता चक दे इंडियामधला कोचसुद्धा तो लेडीज टीमचाच कोच होता, हे लक्षात घ्या। अशा वेगवेगळ्या इमोशन्समध्ये शाहरुख खान एकदम ॲक्टिव्हली ॲक्टिंग करू शकतो। आता तुम्ही म्हणाल की अरे हा मुलांकाचा एपिसोड चालू आहे आणि इथे शाहरुख खान कसा बरं आला? सारखं सारखं शाहरुख खान असं आहे मॅडम, काय म्हणतात? शाहरुख खान हा मुलांक 2नी शासित आहे। त्याची बर्थडेट मुलांक 2वर जाते। तर आज आपण मुलांक 2 विषयी जाणून घेणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये। तर स्टे ट्यून्ड, शेवटपर्यंत हा एपिसोड बघायला विसरू नका आणि छानपैकी एन्जॉय करा। ज्यांचे मुलांक 2 आहेत त्यांनी तर हा एपिसोड बघायलाच पाहिजे, कारण तुम्हाला त्यातनं तुमचा स्वभाव, नाहीतर तुमच्या अवतीभोवती तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी मुलांक 2चा असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला हे खूप फायद्याचं ठरणार आहे। कारण माझा पूर्ण विश्वास आहे की आता मी जे काही मुलांकाचे स्वभाव तुम्हाला सांगते किंवा मुलांक 2, 1 आत्तापर्यंत 4, 5, 6 जे असतील त्याचे स्वभाव विशेष हे अंकशास्त्रामध्ये एकदम व्यवस्थित दिलेले आहेत आणि मला अशी खात्री आहे की हे एकदम सटीक बसतात। तर अशा प्रकारे तुम्ही 2 नंबर मुलांक बघायला अजिबात विसरू नका। शेवटपर्यंत हा एपिसोड नक्की पहा। नमस्कार, मी गीता कुलकर्णी। सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण मुलांक 2च्या एपिसोडकडे वळणार आहोत। मुलांक 2 हा चंद्रानी शासित मुलांक असतो। समुद्राची भरती ओहोटी म्हणजे एवढा मोठा तो समुद्र, तो सुद्धा चंद्रावर डिपेंड असतो, हो की नाही? हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। मग चंद्र म्हणजे इमोशन्स, चंद्र म्हणजे सहृदयता, चंद्र म्हणजे शीतलता। तसंच तुमची सुद्धा इमोशन्स काही याच प्रकारची असतात असं मी तुम्हाला नक्की सांगेन। तर मी तुम्हाला आता समुद्राचं उदाहरण दिलं। एवढा मोठा समुद्र, तो पण चंद्रावर डिपेंड असतो। तसंच आपल्या मानवी शरीरात सुद्धा 70% पाणी असतं आणि हा 70% पाणी म्हणजे काय की जवळजवळ 3/4 पोर्शन तुमचा शरीराचा हा पाण्याने व्यापलेला असतो। म्हणजेच तुमच्यावर चंद्राचा इफेक्ट जो होत असतो तो नंबर 2 वरती सगळ्यात जास्ती प्रमाणात होत असतो। तर मग आता चंद्राचा इफेक्ट तुमच्यावरती असा होत असताना तुमचे जसे चंद्राच्या कला आपण बघतो की नाही की पौर्णिमेनंतर चंद्र वाढत जातो। कधी कधी तो आपल्याला तांबूस लालसर गुलाबी रंगाचा दिसतो, कधी कधी त्याची नुसती छोटीशी चंद्रकोर दिसते, कधी अख्खा चंद्र आपल्याला दिसतो आणि आपण त्याच्या प्रेमात पडतो। कधी कधी आपल्याला अगदीच चंद्र नाहीसा झालेला दिसतो। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेड्स आपल्याला चंद्राच्या बघायला मिळतात। तसेच मुलांक 2 वाले सुद्धा चंद्राने शासित असल्यामुळे त्यांच्या स्वभावाच्या अनेक शेड्स आपल्याला बघायला मिळतात। जसं की नंबर 2चा जो चंद्र असतो तो तुम्हाला कधी कधी खूप आनंदी ठेवतो, कधी कधी तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललो म्हणून तुमचा मूड ऑफ होतो, कधी कधी तुमच्या तुम्ही कल्पनाविलासात रमल्यामुळे तुम्ही त्या वेगळ्या एका मूडमध्ये असता, कधी कधी तुम्ही दुःखी असता। म्हणजे काय, थोडक्यात म्हणजे चंद्राच्या कलांवर तुमचा मूड स्विंग्स अवलंबून असतो। आता मित्रांनो, आपण वेगवेगळे तुमच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू आपण पाहिले। तसंच आता आपण बघूया की तुमच्या स्वभावामध्ये एक सहजता असते, एक सोशिकता असते। कधी कधी तुम्ही एकदम व्हायब्रंट होता, कधी कधी तुमच्या इथे सहनशीलता खूप असते, कधी कधी तुम्ही तुमच्या खानपानावरती कंट्रोल ठेवता, कधी कधी तुम्ही खूप खात सुटता। अशा प्रकारचे तुमचे मूड्स असतात। तर आणि सहज तुम्ही कुठलीही गोष्ट करायला एकदम उत्सुक असता। तसंच सोसायटीमध्ये तुमचं नाव खूप मोठ्या प्रमाणात असतं, म्हणजेच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये खूप फेमस असता। जसं की एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि तिने समजा आपला दुखडा आपके सामने गा दिया, तो तुमच्या एकदम मनावरती इफेक्ट होतो की बाबा रे, मला ह्याला मदत केलीच पाहिजे असं म्हणून लगेच तुम्ही त्याच्या आहारी जाता आणि पटकनपणे त्याला मदत करायला एक पाऊल पुढे टाकता। पण अशा वेळेला तुमची ही सहृदयता,
तुमचं हे प्रेम त्याच्या बाबतीत असलेलं हे तुम्हाला सोसायटीमध्ये फेमस करण्यासाठी खूप चांगलं ठरतं. म्हणजे की तुम्ही सोसायटीमध्ये अशा गोष्टींमुळे फेमस व्हायला सुरुवात होते. त्यामुळे तुमचा मित्रपरिवार असतो ना, तो खूप मोठा असतो. कारण तुमचं गोड बोलणं लोकांना खूप रुचतं. तुमचा आपलेपणा, तुमचा प्रेमळपणा हा लोकांना खूप रुचत असतो आणि त्यामुळे तुम्ही लोकांमध्ये खूप फेमस होत राहता. तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणींनी किंवा मित्रांनी जर एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली, तिच्याशी इतकं छान बोलता, तिला इतकं छान समजावून सांगता की त्याच्यामध्ये ती तुमच्या इतकी आहारी जाते आणि तिला ते पटतं. तुम्ही जे काही सांगता ती गोष्ट तिला पटत असते आणि त्यामुळे ती एकदम तुमच्या आहारी जाते आणि तुम्ही जे सांगाल ते ती ऐकते. ती व्यक्ती समोरची जी असते ना, ती तुमचं ऐकायला लागते. तर असा तुमचा स्वभाव असतो. म्हणजे समोरच्याला पटवण्याचं काम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता. तसेच मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सहृदयी तर असताच आणि अशा वेळेला तुमच्या मायेचा उपयोग करून, तुमच्या प्रेमाचा उपयोग करून ती व्यक्ती ही तेवढी स्टेबल राहू शकते आणि तुम्ही तिला मदत केली म्हणून तुम्हीही आनंदी राहता. म्हणूनच मगाशी मी म्हटलं ना की तुमचं सोशल लाईफ हे खूप मोठं असतं आणि सगळ्यांना तुम्ही खूप आवडत असता. तसंच अध्यात्माप्रती प्रेम हे तुमचं खूप मोठं असतं. तुम्ही जे काही करता ते मनापासून करता, मग ते अध्यात्म असो किंवा कोणावरही प्रेम असो. अध्यात्मात सुद्धा तुम्ही दिखाऊपणा अजिबात करत नाही. तुम्ही जर मेडिटेशनला बसलात तर तुम्ही अगदी पूर्ण अंतर्मन त्या युनिवर्सला सोपवता किंवा त्या देवाला, ज्या देवाचं ध्यान तुम्ही करत असाल त्या देवाला सोपवता आणि तुमचा हा प्रवास मोक्षप्राप्तीपर्यंत जाण्यास त्याची मदत होते. मला तुम्हाला अजून एका ॲक्टरचं उदाहरण द्यायचं आहे. तुम्हाला जुन्या पिढीतला राजेश खन्ना, जुन्या म्हणजे माझ्या पिढीतला राजेश खन्ना आठवतो आहे? फार जुना नाही आहे तो, पण साधारण 70s ते 90sच्या मधला तो ॲक्टर आहे. पण काका ह्या नावाने त्यांना ओळखलं जायचं आणि तो सुद्धा फिमेल फॉलोअर्समध्ये खूप छान पद्धतीने फेमस होता. तर तो कसा फेमस झाला? तर त्याचाही मुलांक 2 होता. पटकन कुणालाही आपलंसं करून घेणं, सोशल ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी तर असतात. आणि त्याच्यातसुद्धा आपण रोमॅन्टिक हिरो म्हणून राजेश खन्ना हा पहिला हिरो आहे असं मला वाटतं. की रोमांस म्हणजे काय किंवा समोरच्याला कसं आपलंसं करून घ्यायचं, मग तो त्याच्या वेळचा व्हिलन अजित असो किंवा प्राण असो, त्यांनासुद्धा त्यांनी कसं जिंकलं ते आपल्याला प्रत्येक मूवीमध्ये बघायला मिळालेलं आहे. तर अशा प्रकार, आणि हेच काय हो, तुम्हाला तर तेही बघायला मिळालं की तो रोमॅन्टिक हिरो असल्यामुळे कुठल्याही हिरोईनला पटवणं हे त्याच्या एकदम असं चुटकी सरशी तो पटवायचा कुठल्याही हिरोईनला, हे आपण प्रत्येक मूवीमध्ये बघितलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्याही फिमेल फॉलोअर्स खूप होत्या. आता अजून एक उदाहरण जर द्यायचं झालं तर अमिताभ बच्चन यांचा जन्मसुद्धा 11 आहे आणि त्यांचा मुलांकसुद्धा 2 आहे. त्यामुळे अमिताभ बच्चनला सुद्धा फिमेल फॉलोअर्स खूप आहेत. तर अशा 2 नंबर मुलांकाच्या पुरुषांना फिमेल फॉलोअर्स खूप असतात आणि पटकन फिमेल्स त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात, त्यांच्या गोड बोलण्यावरती भाळतात आणि अशा वेळेला ह्या लोकांना सोशल लाईफमध्ये खूप मोठा मान सन्मान इथे मिळत असतो. आता ना मी तुम्हाला यांची एक गंमत सांगते बरं का. नंबर 2 मुलांकाच्या ज्या व्यक्ती असतात की नाही, त्या इतक्या हळव्या असतात ना मनाच्या की तुम्ही एखादा मूवी बघायला नंबर 2 वाल्या मैत्रिणीबरोबर गेलात तर ती मूवी बघता बघता, जसं की आपण उदाहरण घेऊया तारे जमीन पर बघताना माझी एक मैत्रीण माझ्याबरोबर होती आणि ती बघता बघता एवढी रडायला लागली, एवढी, तिचा संपूर्ण रुमाल भिजला तर भिजला. मला तर असं, म्हणजे आम्ही तिला चेष्टेने म्हणालो सुद्धा की अरे एखादी बकेट आणून ठेवू का तुझ्या खाली, म्हणजे बकेटसुद्धा भरली जाईल. तर त्या एवढ्या इमोशनल असतात या व्यक्ती. त्यामुळे ह्यांची इमोशन्स मगाशी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचे असतात. चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत असतात, चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्ती होत असतात. एक मैत्रीण आहे, तिची ए आणि सी, बी नावाच्या मैत्रिणीला ए आणि सी नावाच्या 2 मैत्रिणी आहेत आणि ए आणि सी मध्ये भरपूर भांडण चाललेलं आहे. तर बी ही मुलांक 2नी शासित आहे. ती व्यक्ती अशा वेळेला काय करेल, दोघी मैत्रिणी माझ्याच आहेत, मग मी कुणाची बाजू घेऊन भांडू. पण तिच्याकडे असे काही पॉईंट्स असतील की ती दोघींनाही व्यवस्थित समजावून सांगेल आणि दोघींनाही एकजूट करण्याचा ती प्रयत्न करेल. सो यांच्याकडची ही कला तुम्ही अजिबात म्हणजे दुर्लक्षित करूच नका. सोसायटीत त्या फेमस असण्याचं हे अजून एक कारण आहे.
आता तुम्ही एका मोठ्या ग्रुपमध्ये आहात आणि तुमच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये एक मुलांक 2ची व्यक्ती आहे. तर अशा वेळेला की नाही, जर एखादी गोष्ट त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध घडली ग्रुपमध्ये, की मग ती व्यक्ती जी असते की नाही ती तुमच्यासमोर बोलणार नाही की मला ही गोष्ट आवडली नाही, पण त्यांचा पडलेला चेहरा बघून अख्ख्या ग्रुपच्या लक्षात येतं की या व्यक्तीला काहीतरी बिनसलं आहे, या व्यक्तीचं काहीतरी बिनसलं आहे. तर ती लोकं खूप दिवस ही गोष्ट मनात ठेवून बसतात. ती गोष्ट पटकन बोलत नाहीत की मला हे आवडलं नाही असं. ते दुसऱ्याला समजावण्यात पटाईत असतात, पण स्वतःचं मन दुसऱ्यासमोर व्यक्त करायला ते थोडेसे कचरत असतात. त्यामुळे या गोष्टी त्यांनी ओपनली बोलल्या पाहिजेत, असा माझा त्यांना सल्ला आहे. आता आपण ह्याच्या रेमेडीजकडे वळूया. ह्यांच्यासाठी रेमेडी मी अशी सांगेन की चंद्राच्या कलेमध्ये रोज रात्री एक 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास रोज रात्री चंद्र जेव्हा दिसतो आपल्याला तसा ग्राउंडमध्ये किंवा रस्त्यावरनं सरळ सरळ फिरायला जा. एक अर्धा तास जरी तुम्ही चंद्राचा प्रकाश तुमच्यावरती घेतला तर त्याचा तुम्हाला खूप इफेक्ट होईल. प्रत्येक पौर्णिमा अमावस्येला मी सांगत असते की मून वॉटर प्रिपेअर करा. तर ते तुम्ही ऐका, ते एपिसोड बघा, त्याच्यावरनं तुम्ही मून वॉटर कसं प्रिपेअर करायचं हे शिका आणि मून वॉटरचा रोज एक सिप सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा घ्यायला विसरू नका. या 2 रेमेडीज झाल्या. त्याचबरोबर अजून एक गोष्ट की तुम्ही चांदीची कुठली तरी वस्तू तुमच्या शरीरावर परिधान करा. चांदी ही शांततेची, शीतलतेची द्योतक असल्यामुळे आणि चंद्राशी ती रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला ह्याचा खूप मोठा उपयोग व्हायची जास्ती शक्यता असते. तर मग तुम्ही एक मोती छोटा धारण करू शकता चंद्रासाठी, किंवा चांदीची एखादी अंगठी किंवा गळ्यातलं पेंडंट किंवा एखादा स्क्वेअर चांदीचा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. तर ह्या झाल्या रेमेडीज. त्याच्याबरोबर आता की नाही तुमचा आवडता कलर किंवा तुम्हाला तुमचा लकी कलर म्हणूया, पण आवडत्या म्हणण्यापेक्षा आपण लकी कलर म्हणूया. तुमचा लकी कलर असतो चंद्रासारखा शीतल पांढरा किंवा ऑफ व्हाईट. या 2 कलर जर तुम्ही तुमच्या कुठल्याही महत्त्वाच्या कामांना जाताना जर वापरला तर त्याचा उपयोग तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. आता त्यांची कंपॅटिबिलिटी कुठल्या नंबरशी जास्ती असते तर 1, 3 आणि 5, पण सगळ्यात जास्ती कंपॅटिबिलिटी त्यांची नंबर 5शी असते. कारण की नंबर 5 आणि नंबर 2 हे जर एकत्र आले ना तर ते काहीही जगावेगळं घडवू शकतात. कारण नंबर 5कडे डोकं असतं बुधग्रह असल्यामुळे आणि नंबर 2कडे समोरच्याला पटवण्याची आणि हे करण्याची शक्ती असते गोड बोलून. त्यामुळे दोघांनी एकत्र यायला हरकत नाही. हे मुलांक 2वाल्यांचं कुणाशी पटत नाही, तर नंबर 4 आणि नंबर 8वाल्यांशी यांचा अजिबात पटत नाही. तर मित्रांनो, हा होता आजचा मुलांक नंबर 2. आता जर तुम्हाला हे मुलांकाची सिरीज जर आवडत असेल तर आपला सोलफुल कनेक्शन्स विथ गीता हा चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि मुलांक 2वाल्यांना हा एपिसोड शेअर करायला विसरू नका. नक्की शेअर करा हा एपिसोड आणि होप तुम्ही चक्राच्या सिरीजला जसं छान रिस्पॉन्स दिलात तसाच याही सिरीजला मला छान रिस्पॉन्स मिळेल अशी आशा करते. धन्यवाद.